तारकासुराचा विनाश. तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले. परंतु 4 युगेपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही. एकदा शिव पार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे. शंकराच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे. मग देवांनी अग्नीला आत पाठवले. तो शंकराच्या 3ऱ्या नेत्रात राहत असल्याने अतिथी होऊन आत शिरला. त्याने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला सांगितले, माझे कधीही व्यर्थन होणारे अमोघ असे द्रव्य रूप तेज व त्या अतिथीला दे. त्याप्रमाणे पार्वतीने केले आणि अग्नीने ते तात्काळ प्राशन केले. ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला. शिवतेजामुळे अग्नी गरोदर झाला. त्याला या अवस्थेची फार लाज वाटू लागली, म्हणून तो अरण्यात हिंडू लागला. एके ठिकाणी 6 कृतिका गंगेचे स्नान करून उन्हात वस्त्रे सुकवीत बसल्या होत्या. त्या ऋषीपत्न्या झाल्या. अग्नीने हळूच त्याच्याजवळ येऊन आत्मशक्तीने आपल्या उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला. आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या 6 कृतिका लज्जित झाल्या. असा निरर्थक गर्भ धारण करणे योग्य नाही असे समजून त्या 6 जणींनी आपापला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला. ते तत्काळ एकत्र होऊन 6 तोंडे असलेले बालक जन्माला आले. त्याला 12 हात होते. त्यावेळी कार्तिक महिना होता. जन्मताच त्याच्या अंगी भस्म लावलेले होते. कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या या बालकाला कार्तिकेय नावाने ओळखू लागले. या बालकाचे वाहन मोर होते. तो बाल्यावस्थेत शंकराची आराधना करू लागला. शिवाचे ध्यानात मग्न असे अग्नीने त्याला शिवाकडे नेले. शिवाने हा आपला पुत्र आहे हे ओळखले. शिवाने त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले व स्तनपान देण्याचे सांगितले. ते ऐकून पार्वतीला पाना फुटला. 7 वर्षे शिव पार्वतीने त्याचे लालन पालन केले. अग्नीने देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला. त्याचे नाव स्कंद आहे. हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले. इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवांचे सेनापती पद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र झाले. त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले. 4 बाजूंनी त्याच्या नगराला वेढा दिला. हा समाचार ऐकताच तारकासूर क्रोधित झाला. त्याने सर्व शस्त्रास्त्र सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तारकासुराची सर्व शस्त्रास्त्रे स्कंदाने गिळून टाकली. तारकासूर निशस्त्र झाला. तो रथावरून उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला. स्कंदाने आपले शरीर विशाल केले. सर्व देवतांनी स्कंदाला युद्धात सहाय्य केले. विविध शक्ती प्रदान केल्या. शेवटी तारकासूर आणि स्कंद यांचे 7 दिवस मल्लयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरवून ठार केले. अशा प्रकारे कठीण युद्धानंतर तारकासूर दैत्याचा विनाश झाला. इंद्रांनी विजयाची वाद्ये वाजविली. देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली. देवदेवता एकत्र आले. सर्वांनी स्कंदाचा जय जयकार केला. त्यांच्या पराक्रमाची स्तुती केली. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देव स्त्रिया बंदीखान्यातून सोडविल्या. देवांना मुक्त केले. 7 वर्षाच्या स्कंदाला इंद्राने देवसेनेचा कायमचा सेनापती पदाचा सन्मान दिला. त्यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसी गेले होते. तेथे शिव पार्वती जवळ राहू लागला. त्याची सेवा करू लागला. नंतर त्याची मुंज करण्यात आली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला गेला.
सर्व धाम आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आले. तेथून आल्यावर ते शिवाचा जप अनुष्ठान यामध्ये एकाग्रचित्त झाले. काही दिवसांनी त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली, बाळा, तू अद्याप कुमार आहेस, तेव्हा एखाद्या उत्तम मुलींशी विवाह करून आम्हाला तुझ्या गृहस्थाश्रमाचे सुख पाहू दे. तो म्हणाला, आई, स्त्रिया कशा असतात हे मी पाहिले नाही, त्याची काही खूण सांगा. पार्वती हसून म्हणाली, स्त्रिया माझ्यासारख्या असतात. तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर त्या मला तुझ समानच आहेत. तुझ्या या वचनाला मी अंतर पडू देणार नाही. असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहेत जाऊन बसला. अरे अरे थांब म्हणून पार्वती त्याच्या मागे मागे गेली. पुत्र प्रेमाने असह्य होऊन मायेच्या शब्दाने समजूत घालू लागली. ते ऐकून कार्तिकेयला राग आला. त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला. जी स्त्री माझे दर्शन घेईल ती 7 जन्मापर्यंत वैधव्य दुःख भोगेल. पण कार्तिकेय महिन्यातील कृतिका योगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो 7 जन्मापर्यंत धनाढ्य होईल. असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला. पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःखी झाली. आपल्या स्थानी येऊन बसली. पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषी मुनी कार्तिकेयकडे गेले. त्यांनी त्याला पार्वतीचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याची त्याला विनंती केली. ऋषींच्या बोलण्यावरून कार्तिक पुन्हा शिव पार्वतीकडे आले. त्यांनी माता पित्याचे सांत्वन केले. त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात आले. तेथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी गेले. स्कंद पुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. अध्याय 13वा समाप्त. धन्यवाद.